नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय झालेलं आहे। रुळांवरती पाणी आहे। लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वसईपर्यंत सुरू आहे, तर वसई सातीवली भोईदापाडा या ठिकाणी रस्ते जलमय झाले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। या ठिकाणी तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात चारही रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। रेल्वे ट्रॅक जलमय झालेत, त्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक फक्त चर्चगेट ते वसईपर्यंत सुरू आहे। प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नालासोपारा स्टेशन सोबतच स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठीही कमरे एवढ्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। वसईमधील सातीवली भोईदापाड्यातील रस्ते जलमय झाले। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसईमधील भोईदापाड्यामध्ये पाणी साचले। पाणी साचलेल्या रस्त्यावर काही ट्रक अडकलेत। काही लोक गुडघाभर पाण्यातून प्रवास करताना दिसतायत। काही लोक ट्रॅक्टरमधून प्रवास करत असल्याचंही बघायला मिळतंय। काही इंडस्ट्रीजमध्ये पाणी गेलंय। रस्त्यावरील डिवायडर्सही पाण्याखाली गेलेले आहेत। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे वसई विरार मधला संपूर्ण परिसर हा जलमय झालाय। सर्वत्र पाणीच पाणी झालंय। वसईच्या मिठागरात अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। इथल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं लोकांची गैरसोय झाली आहे। तर वसईमधला भाताने उसगाव पूल पूर्णतः पाण्याखाली आहे। यामुळे 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। भाताने गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। संपूर्ण परिसरात आपण पाहतोय पाण्यानं वेढा दिलेला आहे। वसई या ठिकाणी भाताने उसगाव पूल हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या ठिकाणचा संपर्क देखील तुटलेला आहे आणि नागरिकांना देखील मोठी कसरत करत या ठिकाणानं प्रवास करावा लागतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलंय। अनेकांच्या घरात या पावसाचं पाणी गेलंय, तर काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील आहे। पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा आणि या ठिकाणी काही ना काही उपाययोजना राबवाव्यात, यासाठी आता नागरिकांकडून मागणीही केली जाते। तर वसईमधील मिठागरात गुडघाभर पाणी साचले। मिठागरात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। तर वसईमध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावतोय आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आता मिठागरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। आज सकाळपासून मिठागरामध्ये पाणी आपण पाहतोय। शिवाय वसई विरार नालासोपारा या सर्व परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात ही पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये मिठागरातही गुडघाभर पाणी साचलेलं आहे। घर में पानी घुस चुका है, कुछ घर बाकी है बस।